नमस्कार मित्रांनो. तर 7 जून झपाटलेला 2 येतोय 3D मध्ये तात्या विंचूला घेऊन. काय रामदास, कसं वाटतं तुला? आपण त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 20 वर्षांपूर्वी आपण तात्या विंचूला निर्माण केला आणि आज त्याचा एक वेगळा अवतार घेऊन आपण समोर येतो. काय त्यावेळेला आपण 20 वर्षापूर्वी पहिल्यांदा ज्या वेळेला आपण हा तात्या विंचू हे पात्र कन्सिव्ह केलं, त्यावेळेला लोक कसे घाबरतील. ऍट द सेम टाइम हा बाहुला आहे, बाहुला चांगला पण दिसला पाहिजे आणि त्याच्यात एक इव्हिल फॅक्टर आला पाहिजे. मी तुला तेव्हा म्हणालो होतो का मला असा क्यूट बावला पाहिजे, करेक्ट, ऍट द सेम टाइम तो फिअर्स वाटला पाहिजे. आणि तुम्हाला जवळजवळ 10-12 डिझाईन बरोबर. मला असं वाटतं की एक 9 दाखवले, 9 का 10 मी तुला दाखवले होते, आता आठवत नाही. पण त्या सर्व डिझाईन छान होत्या, पण त्यातल्या त्यात मला ही डिझाईन खूप आवडली. माझा क्यूट तात्या. त्यावेळेला जी डिझाईन्स केली दाखवली मी, त्यातलं म्हणजे मी अक्षरशः एक एक डिझाईन मधलं यातलं नाक, यातले डोळे, यातले कान असं करून हा तात्या विंचू खरं झालेला आहे. मला असं आठवतंय आपण त्याचा एक फिअर फॅक्टरसाठी आपण सीन्स डिझाईन केले. काय बावला पाठवलाय गौरीनं? हा म्हणजे ती खरं यश ते सीन डिझाईन करण्यात आपण अर्ध आपल्या पदरात पाडून घेतलेलं असं वाटतं. आणि त्यावेळेला ऑफकोर्स त्यावेळेला टेक्निक फार जुनं होतं. ते टेक्निक आणि आजच्या टेक्निकमध्ये खूप फरक आहे. बरोबर आहे. पण सुद्धा त्यावेळेला आपण बऱ्यापैकी लोकांना घाबरवलं होतं. पण मला असं वाटतं त्यावेळेला खरंच आपण म्हणजे ज्या टेक्निकल फॅसिलिटीज आपल्याला होत्या 20 वर्षापूर्वी, त्या मानाने आपण बऱ्यापैकी आपण रिझल्ट दिलेला होता, ऑलरेडी रिझल्ट दिला होता. आणि ऑफकोर्स जे कलाकार होते आपले, लक्ष्मीकांत बेर्डे, फॅन्टॅस्टिक ऍक्टर, त्याचा पण एक फार मोठा सहभाग आहे ह्याला जिवंत करण्यात. नाही, फार मोठा. मी म्हणतो त्याला त्यांनी जे काम केलेलं आहे त्यात त्याचं 50% यश लक्षाचं आहे. असं केलेलं नाही, पण लवकरच करायचंय. काय लिहि गुलामा, काय नाव ठेवायचं तुझं? मी तात्या विंचू. तात्या लक्षा, माझीच चेष्टा करतोस काय रे? जे काय ऍक्शन रिॲक्शन जी असते बाहुल्याची, ती त्यांनी अचूक इतकी पकडली, कारण मुळात तो चांगला नट होता. तू बोललास, नक्कीच बोललास. माझे नाव तात्या विंचू. ऑफकोर्स त्याच्या जागेवरती आता आदिनाथ कोठारे आहे. आणि मला असं वाटतंय रामदास का आदिनाथनी पण खूप छान काम केलं आहे. पण काही वेळाला ना आदिनाथ करताना मला असं जाणवलं की अरे लक्षासारखी काही करायचं नव्हतं, हे अपेक्षित तुला नव्हतंच मुळात. लक्ष आपल्याला जागेवर आहे आपल्या, पण एक असं काहीतरी त्याच्यात एलिमेंट आलं की त्यांनी पकडलं असावं. मी बावला नाही, मी तात्या विंचू. त्यावेळेला लक्षाचा आणि भावल्याचा एक सिक्वेन्स होता, ज्या सिक्वेन्स मध्ये फक्त लक्ष आणि भावला आहे. आणि असाच एक सिक्वेन्स आपल्या ह्या झपाट्याला 2 मध्ये आहे. बरोबर. फक्त आदिनाथ आणि तो भावला. बरोबर. तुझ्या आतमध्ये टेप रेकॉर्डर आहे. थांब, मी उघडूनच बघतो. तू त्या फोपशाला थप्पड पण मारलीस.
तू आपणून बोललास. थांब, तुझ्या आतली बॅटरीच काढून टाकतो. दोन्ही सिक्वेन्स मध्ये जरी त्या सिक्वेन्स मध्ये थोडंफार साम्य असलं तरी सिच्युएशन वेगळ्या आहेत. बरोबर. आणि त्यावेळेला लक्षाने जो परफॉर्मन्स दिला होता त्याच्या पुढे मला असं वाटतं आदिनाथ कुठेही कमी पडलेला नाही. इकडे कसं आलास? कसा राहिलास? मी तुला खाली टाकून गेलो होतो. तुला एक गंमत माहितीये का हा, हा. आमदार, त्यावेळेला जो आपला भावला ज्या आवाजात बोलला, हा हा आता तो आवाज त्याच्याकडे इथे नाहीये. नाही, पण माझा आवाज आहे ना. हा नाही नाही, हा आवाज आहेच त्याच्या बरोबर. पण त्यावेळेला ज्या आवाजात तो बोलला म्हणजे ऑफकोर्स दिलीप प्रभावळकर, बरोबर. त्या आवाजाने पण त्याच्यात खूप फरक. खूप बरोबर. आणि आज 20 वर्षानंतर सुद्धा सेम आवाज येणं फार गरजेचं होतं. बरोबर. आणि म्हणून मी दिलीप प्रभावळकरांना परत गाठलं आणि दिलीप प्रभावळकर पुन्हा आले अरे वा. आणि त्यांनी तसाच्या तसा आवाज काढला. बरं. मी बावला नाही, मी तात्या विंचू आहे. ऑफकोर्स टेक्निक हॅज चेंज. त्यावेळेचं टेक्निक, आजचं टेक्निक, डबिंगचं टेक्निक. नाही पण काय माहितीये का, दोन्ही टेक्निक मध्ये जरी आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल असल्या तर त्यावेळेला करण्यात एक वेगळं चॅलेंज होतं. आता एक वेगळं चॅलेंज आहे. आता कसं वाटलं? अरे चेरड्या, मला लाच मारतोस काय? ओम फट स्वाहा. मला याचे मॅक्सिमम रिपीट्स पाहिजे. ओके, ठीक आहे. त्यावेळेला पण खूप डिफिकल्ट होतं. त्यावेळेला आपल्याकडे मॉनिटर पण नव्हता. नाही नाही, म्हणजे आपण आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवून त्यावेळेला मी आणि अपर्णा, मला वाटतं आम्ही दोघांनी केलेलं होतं. मला असं वाटतं शॉट झाल्यावर तू नुसतं नजरेनी तू बघत होता, त्याचा रिझल्ट तुला आणखीन रशेस बघितल्यावर कळायचं. एस्पेशली तो पाईप चढण्याचा सिक्वेन्स. हो 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 हो. पाईप चढायचं म्हणजे काय खायचं? पाईपावरनं सरपटत काय येते? उंदीर असेल. विलक्षण म्हणजे आपण तो किती असेल, किती अगदी काही सेकंदाचा किंवा मिनिटाचा असेल, पण त्यासाठी किती आपण मेहनत घेतली होती. मला त्यावेळेला आठवते, आपण त्यावेळेला जो काय प्रकार केला, तो पाईप, रामदास हा पाईप चढला, ते पाईप चढला लक्ष्मीकांत बेर्डे, बरोबर, त्याची रिॲक्शन, तो पाईप चढतोय. म्हणजे तुला माहितीये, जेव्हा आपण हा शूट केला सिक्वेन्स, बरोबर, तेव्हा आपण केला शूट, तेव्हा आपल्याकडे व्हिडिओ असिस्ट नव्हता, काय नव्हता, बरोबर, म्हणजे कसा झाले काय झालं. जेव्हा ते रशीद डेव्हलप झालं आणि मी एडिटिंग रूम मध्ये बसलो होतो आणि ते एडिट करून ते जेव्हा आलं आणि ते जे मी बघितलं तर मी डान्स केला. पण दॅट वॉज अ हायलाइट ऑफ द फर्स्ट पार्ट. आपण त्याच्या पलीकडे जाऊन ह्याला काय काय करायला लावले रामदास. नाही, मला असं वाटतं त्यावेळेला तर आपण एकच हायलाइट, आता अनेक हायलाइट्स आहेत आपल्या सेकंड मध्ये. मला माहितीये, मला आता आठवते, आपण जो ट्रॅफिक सिक्वेन्स शूट भावला रोड क्रॉस करतोय, त्या बाबा चमत्कारच्या त्यावेळेला जसं मी म्हटलं का सूर्यकांत लवंडे आणि बरोबर शरद पोळ होते, त्यावेळेला माझ्याकडे सुरेश देशमाने होते, नाही आणि आपले नितीन चंद्रकांत देसाई, त्या दोघांनी जे आपल्याला, ऑफकोर्स आपले 3D चे स्टुडिओग्राफर एनरिको तो आपल्याला सगळ्यांना आपल्या करून घेतच होता.
3D मध्ये आणतोय तात्या. नाही 3D मध्ये करताना आणखीन एक आम्हाला खूप म्हणजे कठीण गेलं खरं सांगायचं तर. आणि काय त्यावेळेला आम्ही दोघांनी केलं होतं, तर एका अर्थी ते आम्हाला सोपं होतं कारण दोघांचं कॉर्डिनेशन करणं सोपं आहे. यावेळेला मी तिघांनी केलं, माझा मुलगा सत्यजितनी पण केलं. पण इतका टॅलेंटेड आहे. नाही पण काय होतं या तिघांनी करण्यात एक आणखीन कठीणपणा येतो. तुझ्या डोक्यात जो काही शॉट आहे तो तिघांनी एकत्रपणे करायचा असतो. सिंक्रोनाइज करणं हे अतिशय कठीण आहे. तुम्ही तिघांनी ते खूप छान सिंक्रोनाइज केलं आणि तो ट्रॅफिक सिक्वेन्स पण केला आपण. आणि जायंट व्हील, हो जायंट तात्या विंचू चढतोय. जो सिक्वेन्स केलाय आपण त्याला तुझं रिमोट रेडिओ कंट्रोल आणि अॅनिमेट्रॉनिक्सचं पपेट आपण मुद्दाम वापरलं. मला असं वाटतं आम्ही त्या चक्रावर काय काय कसरती केल्या. म्हणजे मी थोडे दिवस जर आणखीन चालू राहिलं असतं मी सर्कशीत कुठलाही भाग घेऊ शकलो असतो. आपण 20 वर्षांपूर्वी 20 वर्ष तरुण होतो. बरोबर. तरुण आहोत पण आपण त्यावेळेला 20 वर्ष आणखीन तरुण होतो. बरोबर. तेव्हा आपल्यामध्ये एनर्जी होती. करेक्ट. एवढीच एनर्जी आता वापरली आपण. आणि मला असं वाटतं हे सगळं यश या थीमचं आपल्या जे टीम आहे आणि हा तात्या विंचू आहे. माझं तरी इन्स्पिरेशन हा तात्या विंचू आहे. तुझं पण असेल असं मला वाटतं. तात्या विंचू अक्षरशः जिवंत झाला. त्यांनी आपल्याला इन्स्पायर करून आपल्याला करेक्ट. आणि म्हणूनच आपला हा जो एफर्ट आहे तो मला असं वाटतं प्रेक्षकांना नक्की आवडायला परत आवडायला पाहिजेच इतकं. कारण मी जसं म्हटलं की एक आमच्याकडे हायलाइट होते, आता एक नाही तर 4-4, 5-5 हायलाइट्स तुम्हाला या सेकंड झपाटलेल्या मध्ये मिळणार आहेत तुम्हाला 3D मध्ये. आणखीन एक नाव मेन्शन करावं वाटतं म्हणजे अशोक पाटोळे. बरोबर. त्यांनी सुद्धा खूप सुंदर संवाद लिहिले. संवाद त्यावेळेचे संवाद सुद्धा अशोक पाटोळे बरोबर आणि आताचे पण संवाद अशोक पाटोळेचे आहेत. बरोबर. आणि तितकेच खुसखुशीत आणि तितकेच इंटरेस्टिंग आहे. बरोबर. एस्पेशली तात्या विंचूचा जो मंत्र आहे आपला एम भगे भगनी भागोदरी म्हणजे मी लक्ष होणार. ओम भट स्वाहा. सो फ्रेंड्स आम्ही घेऊन होतोय तात्या विंचूला पुन्हा एकदा 3D अवतारात. पाट्याला 2 7 जून. डोंट फॉरगेट.